तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों की बातें सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हर तरफ जुल्म है, बेबसी है, सहमा सहमा सा हर आदमी है। हर तरफ जुल्म है, बेबसी है, सहमा सहमा सा हर आदमी है। पाप का बोझ बढ़ता ही जाए, जाने कैसे ये धरती थमी है। बोझ ममता से तू ये उठा ले।
स्वागत केलेलं आहे आणि आजचा हा मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला एक प्रमुखाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ज्याप्रमाणे हिऱ्याला कोंदणाशिवाय शोभा नाही त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्षांशिवाय शोभा नाही आहे आणि म्हणूनच आपल्या सुधागड विद्यासंकुलाचे सन्माननीय प्राचार्य जे सुधागड विद्यासंकुल रूपी जहाजाचे दीपस्तंभ आहे दीपस्तंभाकडे ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात अशा ह्या सन्माननीय व्यक्तिमत्वाचे सन्माननीय प्राचार्य विनंती करते. आत्ता सौ वाशीकर मॅडम यांनी जी अध्यक्षांची निवड केली त्या शाळेच्या वतीने आम्हा सर्व शिक्षकांकडून पूर्ण अनुमोदन आहे. अध्यक्षांच्या अनुमतीने पुढील कार्यक्रम सुरू करतो. सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार हो अवघ्या जीवनाचे आणि आज जाणून घ्या महत्त्व प्रास्ताविक सादर करीत आहेत आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ एस पाटील मॅडम. संस्थापक कैलासवासी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये तसेच संस्थेचे अध्यक्ष कैलासवासी वसंत शेठ ओसवाल साहेब यांच्या पवित्र स्मृती अभिवादन आणि त्यांच्या महान कार्यात अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठ आजच्या या शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पालवे सर, उपमुख्याध्यापक श्री शिंदे सुरेश सर, पर्यवेक्षक श्री शिंदे BS सर, सौ कांबळे मॅडम, हिंदी विभागाचे पर्यवेक्षक श्री दीक्षित सर, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री पाटील संजय सर, माजी आपले सहकारी शिक्षक श्री मुल्ला सर, इयत्ता 10वीचे सर्व वर्ग शिक्षक आणि माझे सर्व शिक्षक बंधू पाहत होता तो दिवस सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली संस्थेच्या सुधागड विद्यासंकुलात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. यासाठी कर्मयोगी शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी 1985 साली शाळेची स्थापना केली. त्यावेळेस विद्यार्थी संख्या खूप कमी होती, परंतु आज या सगळ्यांच्या मेहनतीने आज या सुधागड विद्यासंकुलाचं वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हेच आपल्या शिक्षण महर्षी कैलासवासी दादासाहेब लिमये यांचं ध्येय होते. आपल्या याच्यामध्ये अनेक म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागच्या वर्षाची बॅच 2023-24ची त्या बॅचला 317 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 297 विद्यार्थी विद्यालयाचा निकाल आपला 93.69% लागला. त्यावेळेस या विद्यालयातलाच आपला 10वीचा कुमार वैभव दिलीप चव्हाण हा 95% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला होता. हे सर्व जे आहे यांच्या मेहनतीचं हे या ठिकाणी फळ आहे.
यावर्षी सुद्धा त्याचं प्रोत्साहन जे आहे मिळतच आहे. तसेच सराव परीक्षा विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसेच अशी सदिच्छा व्यक्त करते आणि येणाऱ्या आपल्या 21 फेब्रुवारी 2025 पासून जी SSCची आपली परीक्षा होते त्या परीक्षेसाठी माझ्याकडून या सुधागड विद्या संकुलातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आयोजकांनी मला प्रास्ताविक करण्यात दिले त्याबद्दल मी त्यांचे मॅडम मशीन मॅडम सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपल्या प्राचार्यांचे स्वागत करायचे आहे. आपल्या ज्युनियर कॉलेजचे प्रमुख सन्माननीय पालवेकर, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्रमंडळांसाठी भावूक दिवस आहे. आज नंतर कदाचित आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल याची मला जाणीव नाही, परंतु आपण कधी भेटू ही माझी इच्छा आहे. तसेच शाळेतली आपले काही कडू गोड क्षण आपण कधीच विसरणार नाही. तसेच आठवीला आम्हाला शिकवायला श्री ठाकरे सर होते. तसेच ठाकरे सर नंतर दीपाली जाधव टीचर होत्या. त्याच्यानंतर 8वीच्या अर्ध्या वर्षानंतर रसिका पालकर टीचर होत्या. प्रथम सर्व विद्यार्थ्यांना अशी भीती होती की रसिका पालकर टीचर ह्या कशा असतील, त्यांचा स्वभाव इत्यादी गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती होती. परंतु रसिका टीचरांनी अगदी मैत्रीच्या नात्याने सर्व विद्यार्थ्यांना अगदी प्रेमाने समजवले व चांगल्या पद्धतीने सायन्स हा विषय त्यांनी आम्हाला शिकवला. तसंच 9वीलाही रसिका पालकर टीचरच होत्या. त्यांनी खूप चांगल्या प्रकारची आम्हाला भावना निर्माण करून दिल्या व तसेच 10वीला आम्ही प्रवेश केला तर आमचे वर्ग शिक्षक बदलले गेले. ते आमचे 10वीचे वर्ग शिक्षक श्री रमेश आहेर सर होते. तेव्हाही ते आले तेव्हाही आमच्या मनात भीती होती. परंतु सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा न आवडता विषय म्हणजे गणित. परंतु आहेर सरांमुळे गणित विषय विद्यार्थ्यांना आता एकच बोलते, भेट आपली शेवटची, हसून निरोप देत आहे, वरून शांत असलं तरी हृदयातून रडत आहे. जात आहात सोडून आम्हाला, नाही अडवणार आम्ही तुम्हाला. असं तिथे सुखद राहा यात आमच्या शुभेच्छा तुम्हाला. संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक आणि माझे मित्रमैत्रिणी आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आजचा हा दिवस केवळ माझ्यासाठी नाही तर इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता. मात्र हा जो एक मुक्काम इथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर इथे आला आहे. आजपर्यंत आपण अनुभवलेले प्रत्येक सुखाचे स्तर, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन, त्यामुळे आपल्या अज्ञानावर त्यांनी ज्ञानाचा, आत्मविश्वासाचा आणि संस्कृतीचे लेप दिले आहेत. आपण हरलो, जिंकलो ते ह्या शाळेतच. आपले व्यक्तिमत्वावर विविध पैलू इथेच घडलेले आहेत. या शाळेने आपल्याला खूप काही दिले आहे. मित्रमैत्रिणींनी आणि बंधू भगिनी या सर्वांनी आपले आयुष्य बदलून गेले.
जेव्हा आपण ह्या शाळेत पहिल्यांदा आलो तेव्हा आपल्याला माहीत नव्हते की आपण एवढं सगळं मिळू आणि हा शेवटचा दिवस आपल्यासाठी एवढा असा सण ठरेल. आणि शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही. 125 वर्षाचा विसर्ग मात्र येत नाही. उपस्थित गुरुवार मान्यवर सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपल्या निरोप समारंभ एवढ्या वर्षाचे प्रेम ते आठवणी सर्वक्षण कठीण प्रसंग ह्या सर्व गोष्टी आजच्या दिवशी डोळ्यासमोर अलगद निघून जातात. आपली एवढी झालेली प्रगती, आपल्या ज्ञानात पडलेली भर, इथपर्यंत केलेला यशस्वी प्रवास, हृदयात आपल्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. वाटचाल अशी कठीण त्यात गुरूची सोबत, वाटचाल अशी कठीण त्यात गुरूची सोबत. संस्कार करून या सुंदर घालून या शाळेची कुंकण, संस्कार करून या सुंदर घालून या संस्कृती कुंकण. कारागीर जसा मूर्तीला आकार देतो ना, तसे या सर्व शिक्षकांनी आपल्याला घडवले. आपल्यातील कलागुणांना वाव दिला. कधीच आपल्याला घरांची उणीव जाणून दिली नाही. हरवली ही पाकडे घेऊन आठवणीचा थवा, आशीर्वाद असू दे आमच्यावर. निरोप आम्हा देवा, निरोप आम्हा देवा. शेवट जाताना एवढं सांगते, दीक्षित सर आल्याबद्दल दहाव्या म्हणून त्यांचे हार्दिक शुभेच्छा. आचार्य सर आणि सर्व शिक्षक आणि इथे बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझा तुम्हाला नमस्कार. माझे नाव अंजली मधुकर डुकरे. मी आता 9वीमधील विद्यार्थिनी आहे. प्रथमतः शाळेतील मोठ्या खाली उंचावलेले पक्षी म्हणून माझे मनोगत मांडत आहे. ते मांडण्याची तुम्ही मला परवानगी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. सहवास सुटला म्हणून काय झालं, सहवास सुटला म्हणून काय झालं, सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत भावूक दिवस आहे. माझ्यासाठीही व तुमच्यासाठीही. कारण आज आपल्या कितीतरी वर्षांचा केलेला मुक्काम इथे संपत आहे. अखेरच तो दिवस आला आहे. पण आजपर्यंत आपल्या शालेय जीवनातील गोड कडू आठवणी, खोडकर आठवणी आणि आपल्या भूतकाळात घडलेल्या सर्व घटना आज आपल्या डोळ्यासमोर तरंगत आहे. आपण शाळा सोडून जातोय म्हणून काय झालं, आपल्या गोड आठवणी सोबत घेऊन जातोय. या शाळेने आपल्याला खूप काही दिले. केवळ ज्ञान नाही तर जगात कसे वावरायचं हे शिकते नाते तुटत नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तन्वी बाळू सुलके, इयत्ता 10वी ब. आमच्या वर्ग शिक्षिका भोसले टीचर, माननीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सर्वात प्रथम माझा नमस्कार. या शाळेत आपण पहिलीपासून ते 10वी पर्यंत शिकत आलो. 10वी हा महत्त्वाचा पाया असतो. पुढील वाटचालीसाठी आपल्याला निरोप देण्यासाठी हा सोहळा रचलेला आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मी धन्यवाद व्यक्त करते. पहिलीपासून मी या शाळेत आहे. पहिलीला आम्हाला 4 टीचर होत्या. त्या आम्हाला पहिलीपासून ते 4वी पर्यंत शिकवत आल्या. 5वीला माझ्या ठोकर टीचर या आम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवायच्या. त्यांची आज आम्हाला खूप आठवण येते. पण टीचर, जर तुम्ही यावेळी असता तर मला खूप आनंद झाला असता. टीचर, तुम्ही यावेळी असता तर मला खूप आनंद झाला असता. पण टीचर, तुम्ही आला नाही त्याचं मला वाईट वाटते. टीचर, तुम्ही आला नाही त्याचं मला वाईट वाटते. 5वी ते 10वी या वर्गात आम्ही शिकलो. 5वीला आम्हाला 6वीला आम्हाला सूर्यकांत एस.पी. पाटील सर होते. कोरोना होता तरी त्यांनी आमच्याशी मास्क काढून संवाद केला. कोरोना होता तरी त्यांनी आमच्याशी मास्क काढून संवाद केला. का ते आज आले नाही मला खूप वाईट वाटते. का ते आज आले नाही आम्हाला खूप वाईट वाटते. 7वीत आम्हाला अनिल पाटील सर होते. 7वीत आम्हाला अनिल पाटील सर होते. त्यांच्यासारखा निरोप समारंभ कोणी घेतला नसेल. त्यांच्यासारखा निरोप समारंभ कोणी घेतला नसेल. सगळे वर्ग आमच्याकडे बघत होते. आम्ही अभिमानाने आणि ताटकणाने चालत होतो. आठवीला आमचे माननीय मुल्ला सर यांनी आम्हाला मस्ती करू दिली. पण मस्ती करताना ते आम्हाला कधी काही बोलले नाही. याचं मला वाईट वाटतं. ते आज रिटायर झाले. पण आम्हाला शिकवायला असते तर खूप बरं झालं असतं. सर 9वीला आम्हाला भोसले टीचर आत्ताही आम्हाला 10वीत शिकवतात. गणित विषय शांततेचे महत्त्व काय असतं हे आम्हाला सांगून दिलं. 10वीच्या पुढे पाया तुम्ही कसा रचाल हे आम्हाला सांगितलं. अनिता पाटील टीचर यांनी आम्हाला गणित विषय शिकवला. तरी त्यांनी सोप्पं करून आम्हाला शिकवली. पाटील टीचर ह्या आज उपस्थित असल्या तरी त्यांची मला खूप आठवण येते. पण त्या आज आल्या नाही. आलात का टीचर? रिटायर झाल्या त्याच्यामुळे त्या आल्या नाही. मला पण त्यांची खूप आठवण येते. रोज गोष्टी सांगणारे टीचर आज गोष्टी सांगायला नाहीये. रोज सांगणाऱ्या गोष्टी आज गोष्टी सांगायला नाहीये. आठवण येते टीचर, तुम्ही प्लीज परत या ना. करून मी 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करते.
तर दृष्टिकोन असणारे आणि भव्य दिव्य अशा प्रकारचं कौशल्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रम राबवण्याचं कौशल्य ज्यांच्याकडे आहे अशा आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत पालवे सर, उपमुख्याध्यापक श्रीयुत शिंदे सर, पर्यवेक्षणालयाचे शिक्षक मुल्ला सर आणि सर्व सहकारी माझे सहकारी शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी आज हा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे लाडके गुणवंत आणि उत्सुक विद्यार्थी मित्र हो. तर तुम्हाला भाषण ऐकायची कोणाची मनस्थिती नाही आहे. आज तुमची मानसिकता जरा वेगळीच आहे, कारण तुमचा पेहराव, त्याच्यानंतर एवढे तुम्ही छान मस्तपैकी नटून नटून आलेले आहात, फोटोशूट करायचं आहे आणि याच्याकडे सगळं तुमचं लक्ष आहे. पण दोन शब्द आयोजकांनी मला बोलण्यासाठी सांगितले म्हणून बोलते. तर एवढंच मी सांगेन की एखादा मोठा शिळा असेल आणि तो जर डोंगरावर ठेवलेला असेल तर तो तुम्हाला सांगितला की हा खाली न्या, तर ते काम सोपं आहे. ढकलून दिला तर तो खाली पडेल. पण तो शिळा मोठा डोंगरावरती किंवा पाडावरती, उंच पाडावरती न्यायला सांगितला तर ते काम खूप अवघड आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला कष्ट पडतात. तर असं हे कष्ट घ्यावे लागतात. तसंच भरघोस यश मिळवण्यासाठी किंवा कुठलीही जीवनामध्ये गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात आणि अशी मेहनत तुम्ही सर्वांनी यश मिळवण्यासाठी केलेली आहे आणि तुम्हाला भरघोस अशा प्रकारचं यश मिळणारच आहे. हे मी एवढं सांगेन की तुम्ही भरपूर प्रयत्न केलेले, कष्ट केलेले, अभ्यास केलेला आहे आणि आता परीक्षेच्या वेळेला हे परीक्षा देत असताना आपली मानसिक बाजू तर आपल्या शरीराला म्हणजे आपण आजारी पडू नये किंवा काही त्रास होऊ नये म्हणून इथून पुढे काळजी घ्या. कारण माझे आत्ता सराव परीक्षेला 4-5 विद्यार्थी आजारी होते. का तर आपण काय करतो की परीक्षा जवळ आली आहे म्हणून थोडंसं जागरण करतो, जेवण कमी करतो आणि अभ्यासाकडे लक्ष देतो. ते करणं महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराची काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपली मानसिकता जर चांगली असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाणार आहोत. आता मला माहिती आहे की तुम्हाला 2 दिवसापासूनच विद्यार्थी सगळे म्हणत होते की मॅडम आपला शुभेच्छा समारंभ आहे, स्टँडअप करिये. काही विद्यार्थ्यांना म्हणजे खूप मन भरभरून येत होतं, दुःख होत होतं की आपली एवढी मोठी शाळा, सुंदर शाळा सोडून जायचे. एवढ्या शाळेमध्ये आपण ज्या मित्रमैत्रिणींसोबत राहिलो होतो, गप्पा गोष्टी मारल्या होत्या, त्याला आपण आता थोडंसं कुठंतरी मुकणार आहोत, अशा प्रकारची तुमची मानसिकता झाली होती. काही विद्यार्थी तर वर्गामध्ये रडत होते की मॅडम हे आम्हाला 10वीपर्यंतचे जे विद्यार्थी, पहिलीपासून आम्ही 10वीपर्यंत एकत्र होतो आणि दूर जायचं म्हणजे हा आम्हाला सहन होत नाही. असू द्या, पुढे जावंच लागतं आणि यश हे येत असतं. तर तुम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला भरघोस यश मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी तुमच्यावरती चांगल्या पद्धतीने संस्कार दिलेले, संस्काराची शिदोरी तुम्हाला दिलेली आहे, तीच घेऊन पुढे जा. कारण माणूस कितीही मोठा झाला तरी तो ज्या शाळेमध्ये शिकलेला आहे त्या शाळेला आणि ज्या शाळेत शिक्षकांनी आपल्यावरती संस्कार केलेले आहेत अशा शिक्षकांना तो कधी विसरत नाही. म्हणून या शाळेतील सगळेच शिक्षक, मुख्याध्यापक हे आपल्या लक्षामध्ये राहतील याची आठवण तुम्ही ठेवा. उंच उंच भरारी मारा, भरघोस यश मिळवा आणि या येणाऱ्या परीक्षेला सामोऱ्याला यश नक्कीच तुमच्या पाठीमागे आहे आणि सकारात्मक विचार करून तुम्ही पुढे जा. तर एवढंच मी सांगते. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा एवढीच मी अपेक्षा बाळगते आणि माझे 2 शब्द संपविते. नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या संस्थेचे स्वर्गीय संस्थापक दादासाहेब लिमे, स्वर्गीय अध्यक्ष व सरसाहेब यांना अभिवादन करून माझे पुढील मनोगताला सुरुवात करेन. सन्माननीय व्यासपीठावरील आपल्या शाळेचे प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पालवे सर, उपमुख्याध्यापक श्री शिंदे सुरेश सर, पर्यवेक्षिका सौ पाटील मॅडम, पर्यवेक्षिका कांबळे मॅडम,
हिंदी माध्यम विभागाचे प्रमुख दीक्षित सर, ज्युनियर कॉलेज विभागाचे प्रमुख श्री पाटील संजीव सर आणि तसेच माझे सहकारी शिक्षक मुल्ला सर आणि इयत्ता 10वीला शिकवणारे सर्व वर्ग शिक्षक आणि उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेले नटून थटून सगळी रंगीबेरंगी पाखरेच म्हणे. तर आजचा दिवस हा निरोप समारंभ आहे. मी तर म्हणे निरोप हा शुभेच्छाचा वर्षाव आहे. आज एक घरटं मोडून दुसऱ्या घरट्यामध्ये तुम्ही प्रवेश करणार आहात. कोणी या शाळेत इयत्ता 5वी पासून आलेला असेल, कोणी 1ली पासून आलेला असेल, कोणी 8वी पासून प्रवेश घेतलेला असेल आणि ज्यावेळेस तुम्ही शाळेत आला होता त्यावेळेस थोडीसे घाबरलेला होता, मनामध्ये भीती होती. पण आज तुम्ही आचाराने विचाराने संस्काराने बाहेर पडणार आहात. कारण यशाचा पहिली पायरी आज तुम्हाला ती द्यायची आहे. एक पायरी संपवून दुसऱ्या पायरीकडे उत्सुकतेने तुमची वाट या ठिकाणी लागलेली आहे आणि जीवनाचा हा पहिला टप्पा हा व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे. शिक्षकाने तुम्हाला वेळोवेळी ज्या ठिकाणी शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे. कुंभार जसा मडक्याला आकार देतो आणि आतमध्ये जसा कुंभार आतमधून ज्यावेळेस वरून तो थोपटतो पण आतून त्याचा मायेचा हात असतो, त्याप्रमाणे शिक्षकाची भूमिका आहे. बऱ्याच वेळा शिक्षकाने आणि उपक्रम प्रकल्पासाठी राबवलेले असतील. बरेच वेळा कटू प्रसंगी काही बोलावं लागलं असेल, ते सर्व तुमच्यासाठीच आहे. आई वडील शिक्षक हे सगळे तुम्हाला संस्कार देण्याचे काम करीत असतात आणि सतत आपल्या आणि तुम्ही चांगल्या गुणाने मार्काने पास व्हावं हीच अपेक्षा आहे. आई वडिलांची असते आणि स्वप्न आहे. तसंच शिक्षक आणि पालक या समाज या सर्वात जास्त की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी चांगलं घडावं आणि एक देशाचा सुजाण नागरिक व्हावं. एक राष्ट्र घडवण्याचं काम या भावी पिढीकडे सोपवलेलं आहे आणि अशा प्रकारचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचं आहे. चांगल्या गुणाने पास व्हा, शाळेचं नाव मोठं करा. तुम्ही जर चांगल्या गुणाने पास झाला तर नक्कीच शाळेचं नाव मोठं होईल, तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं होईल. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही सर्व गुणांनी चांगल्या मार्काने पास व्हावं हीच अपेक्षा आहे. बरंचसं काही बोलायचं आहे, वेळेअभावी मी या ठिकाणी माझं म्हणून संपवतो आणि तुम्हाला आणि या SSCच्या परीक्षेसाठी माझ्याकडून लाख शुभेच्छा या ठिकाणी थोडक्यात बरोबर. आवाज येतो. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाचा शालांत परीक्षेचा इयत्ता 10वी आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शुभेच्छा समारंभासाठी आपल्या या मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व गुरुवर्य, माझे सर्व सहकारी शिंदे सर, पर्यवेक्षक आताच बोलले त्यांनी सांगितलं, आपले दुसरे BS शिंदे सर, संजय पाटील सर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख आहेत, दीक्षित सरांना हिंदी विभागाची जबाबदारी आहे, ते पर्यवेक्षक कांबळे मॅडम, पाटील मॅडम आणि ह्या 6 वर्गाचे 6 शिलेदार माझे सहकारी रेल्वे सर, भोसले मॅडम, त्याचबरोबर JV पाटील सर, हायर सर, त्याच्यानंतर वासेकर टीचर आणि गुरव मॅडम. मला वाटते हे 6 शिक्षक या ठिकाणी वर्ग शिक्षक आणि इतर सर्व शिकवणारे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. मला वाटतं मगाशी एक मुलगी इथं बोलत होती आणि तिच्या आठवणी त्या सांगत असताना एक मुलगी मध्ये रडत होती.
म्हणजे हा तुमच्या खऱ्या अर्थानं एक तुम्हाला आता वाटत नसेल, काय झालं माहिती आहे का, ह्या कोरोनाच्या काळानंतर मोबाईलनी माणसातली माणसं हिसकावली आणि त्याचा परिणाम इथं आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात बघायला मिळतो. तुम्हाला मोबाईल उद्या पण मिळेल, आज पण मिळेल, म्हणजे नंतर मिळणारच आहे. परंतु हा क्षण जो आहे तुमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाणार त्यावेळेस तुम्हाला आठवेल की आपण कसे होतो आणि कसा कार्यक्रम झाला. त्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाने इथे तुम्ही सगळे समोर बसलेले सर्व माझे सहकारी विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी, छान मुली बोलल्या, मुलं बोलली नाही, एकसुद्धा मुलगा बोलला नाही, फार वाईट वाटलं. आणि का बोलली नाही त्याचं कारण काय मला कळलं नाही, तर त्यांना विचारलंच नाही, कोणाला माहिती. विचारलं होतं पण नाही म्हटले. कोणाला बोलायचं का आता मग? हां, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एवढी त्यांच्यामध्ये हे आहे, म्हणजे उदार महत्वाचे विद्यार्थी आहेत की बाबा मुलींनाच बोलू द्या, आम्ही त्यांना प्राधान्य देतो, आम्ही त्यांचे कौतुक करतो. असे सर्वच आमचे सर्व गुणी विद्यार्थी, मला वाटतं गेल्या 5-7 म्हणजे मी 5 वर्षाच्या अनुभवामध्ये 39 वर्ष शाळेला झाली, त्यातली 5 वर्ष माझ्याकडे मी इथे तुमच्या सोबत काम केलं आहे. परंतु एवढी छान बॅच मला वाटतंय आतापर्यंत मी बघितली नाही. आता 10वीची एवढी सुंदर इथं बॅच आहे. आणि खूप ॲक्टिव्ह मी बघितलं मागच्या कार्यक्रमात सगळ्या याच्यामध्ये भाग घेणार आहे. आणि कुठल्याही प्रकारची गडबड नाही, काय नाही, फक्त शाळा म्हणून आपलं विद्यार्थ्याचं जे जबाबदारी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणारी ही एकमेव मला वाटतं आपली शाळा असेल. नाही तर बाकीच्या शाळेत मी बऱ्याचदा बघतो, जातो, त्या ठिकाणी 35 मुलं एकच वाजता बोलतात, परंतु 12 भानगडी असतात. आपल्या इथं एवढी 351 दहावीला बसणार आहे. परंतु खूप सुंदर वातावरण आपल्या या विद्यासंकुलामध्ये आहे. आमच्या सगळ्या सहकारी शिक्षकाच्या प्रेरणेने, तुमच्या सर्वांच्या पालकांच्या सहकार्याने शाळेमध्ये अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेतो. आणि ते फक्त एकच उद्देश असतो समोर की माझा विद्यार्थी आदर्श कसा घडेल, माझ्या विद्यार्थ्याचं जीवन कसं सुखी होईल, माझा विद्यार्थी दशेमध्ये असताना त्याचे कौशल्य कसे वाढतील, एवढाच विचार आम्ही या ठिकाणी करून विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. मला वाटतं यावर्षीसुद्धा आपण गेल्या वर्षी 95चा पहिला होता, यावर्षी मात्र आणखीन पुढे जाण्याची अपेक्षा या ठिकाणी करतो. मला 100% निकाल लागेल अशी 100% खात्री आहे. परंतु 85-90च्या पुढे मला जवळजवळ 70 ते 80% लोक मुलं या ठिकाणी दिसली पाहिजेत अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षासाठी लक्षात घ्या, तुम्हाला आतापर्यंत एवढंच माहिती आहे की सुधाकर जुनी शाळा नवीन शाळा, परंतु विश्व फार मोठं आहे. आता कोणी सांगितलं, कोणतरी आताच बोललं सर नकोर, आता एक घरटं म्हणून दुसरं घरटं करणार आहे. पहिलं घरटं मोडायचं कारणच नाही मला, कारण पहिल्या घरट्याने खूप काही दिलं आहे तुम्हाला इथे. या घरट्यातल्या आठवणी घेऊन तुम्हाला पुढच्या आयुष्यामधलं जीवन पुढचं जगायचं तुम्हाला येत्या बघा. आता बघा, पुढच्या निकालाच्या अगोदर निकाल लागल्यानंतर कॉम्पिटिशन सुरू होतं आणि मग माझाच विद्यार्थी माझ्यासमोर येतो, सर मला 80% मार्क असून सुद्धा मला या ठिकाणी मी 10 वर्ष इथे शिकलो आणि मला इथं तिथं ॲडमिशन मिळत नाही, ॲडमिशन मला मिळत नाही. आणि मग वाईट वाटतं, रे मी माझ्या विद्यार्थ्याला न्याय देऊ शकलो नाही. म्हणून 2-3 वर्षापासून मी व्यवस्था केली. सायन्सची मागणी जास्त होती तरी मी जवळजवळ आपण आता 4 तुकड्या या ठिकाणी आणल्या की जेणेकरून आपली 400 विद्यार्थ्यांची क्षमता आपल्या या ठिकाणी आहे. माझ्याकडे आपले 350, हिंदीचे 150 आणि इंग्रजीचे 150 असे 300 आणि हे असे
600-700 विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांचा विचार आम्ही केला. माझी मुलं जर 10 वर्ष माझ्याकडे विश्वास टाकून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलं असेल तर त्यांना 11वीसाठी कुणाचे दरवाजे का झिजवायचे त्यांनी आणि दुसरीकडे आपल्यासारखी ट्रीटमेंट देत नाहीत, ॲडमिशन नाही म्हणजे नाही का बाहेर निघून जा. पण मला खरोखर मनापासून तळमळ आणि कळकळ या ठिकाणची वाटते. खरंच तुम्ही गुन्हे आहात आणि या शाळे विद्यार्थ्याकडे बघूनच मी हा सगळा बदल या ठिकाणी मी केलेला आहे. आणि गेल्या वर्षी पण तरी पण एवढी एक कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की 90च्या पुढं खूप मुलं भेटतात आणि मग काय होतं आपण कुठेतरी मागे पडतो आणि मग 10 वर्ष मी इथं शिकलो किंवा मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, माझे भाऊ इथे शिकला, काही तर बोलतात आईवडील पण इथं शिकले. परंतु आता हे भावनिक सांगून जमणार नाही तर त्यासाठी आपल्यासुद्धा काहीतरी करून दाखवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुमच्यामध्ये 100% आहे की आपण सुद्धा चांगले मार्क्स मिळू की जेणेकरून आपल्या पालकांना पण कुठे आपल्याला हात पसरावं लागणार नाही आणि तुम्हाला सुद्धा ताटमानेने या सुधागरमध्ये अतिशय पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव या ठिकाणी कसे दिसतील याची खात्री मात्र तुम्हाला या ठिकाणी नक्की झाली पाहिजे. आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी शिकवलं आहे, सगळं झालं आहे. आता तुम्हाला मला वाटतं बराचसा पोर्शन बाकी असेल 10वीचा. किती सिलेबस बाकी आहे? अर्ध्याच्या वर बाकी आहे सगळ्यांचा. झाला का शिकून सगळा? छान छान. आणि आता फक्त प्रॅक्टिकल बाकी असेल. प्रॅक्टिकलचे पण आता तारखा झाला. तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल हॉल तिकीट पण तुमच्याकडे आलेले. एकमेव शाळा आपली अशी आहे की बोर्डाने हॉल तिकीट आपल्यापर्यंत आली की माझी सही झाली की दुसऱ्या दिवशी आपण वाटून टाकतो. नाही तर बऱ्याचदा आपण लोकांच्या प्रत्येक शाळेमध्ये बघा फीसाठी अडवला, याच्यासाठी अडवला, त्याच्यासाठी अडवला. आपला ध्येयच असं असतं की मुलांना कुठल्याही मानसिक टेन्शनमध्ये परीक्षा देण्याची म्हणजे असा फ्री मनाने त्या ठिकाणी परीक्षा देता आली पाहिजे. नाहीतर मला माहिती आहे 100 रुपये नाही जरी दिले पालकांनी आणि जर इथं त्याला उभं केलं तर सगळ्याच्या वर्गामध्ये किती अपमान होतो आणि त्याचा परिणाम त्या लेखणीवर कसा होतो, परीक्षेवर कसा होतो याची सगळी जाणीव आम्हाला या ठिकाणी असल्या कारणाने जरी पैसे नसेल तरी दुसऱ्या दिवशी त्या विद्यार्थ्याचं हॉल त्याच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. त्याला खूप बरं वाटतं की शाळेने माझे म्हणजे दखल घेऊन मला इथपर्यंत आणून दिलेलं आहे. आता तुमचं कर्तव्य फक्त एवढंच आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं खूप छान राहिलात, छान वागडलात, त्या ठिकाणी खूप मजा केली, आनंद लुटलात आणि या ठिकाणी शाळेला सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. याच्यापुढे तुमच्या पुढच्या जीवनामध्ये ज्या वेळेस तुम्ही 11वी जाताल, 12वी जाताल, त्यानंतर तुमच्या महाविद्यालयीन लाईफमध्ये जाताल, आणखीन पुढे भविष्यामध्ये तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा आणखीन करिअरमध्ये पुढे त्यावेळेस जाताल त्यावेळेस मात्र हे दिवस, ह्याच आठवणी, ह्या शाळेच्या सगळ्या स्मृती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आठवतील. आणि 1-2 विद्यार्थ्यांनी तर माझ्या 2 टीचरची आठवण काढली की तुम्ही परत या. म्हणजे एवढे गुणी शिक्षक या ठिकाणी आपल्या त्या विद्यासंकुलात आहेत. त्याच्यामुळं ती सुद्धा काळजी नाही. परंतु नियत वयोमानाला आणि शासकीय नियमाला कुठं थांबवता येत नाही. त्याच्यामुळं हा गाडा असा मात्र तसाच पुढं चालू राहणार आहे. काही दिवसांनी आम्ही सुद्धा या ठिकाणी नसू, परंतु हे विद्यालय, हे संकुल, हे सुधागड एज्युकेशन कायम या ठिकाणी अस्तित्वात या ठिकाणी राहणार आहे. आणि हे सगळं जबाबदारी वाढवण्याची, चांगली ठेवण्याची आणि आपल्याला या मला वाटतं मार्केटमध्ये म्हणजे शैक्षणिक मार्केटमध्ये उंच नेण्याची जबाबदारी आता विद्यार्थी मित्र पुढच्या वर्षापासून तुमचीसुद्धा या ठिकाणी माझी इयत्ता 5वी ते 10वीचे विद्यार्थी म्हणून नक्कीच राहील. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगा की हे शाळा कशी आहे, म्हणजे येणाऱ्या लोकांना ॲडमिशन घेताना नक्कीच या ठिकाणी बोला. आणि मला वाटतं तुम्ही आपला हा 26 जानेवारीचा परवाचा कार्यक्रम सगळ्यांनीच या ठिकाणी अनुभवला असेल. पहिल्याच 1 वाजता त्याच दिवशी 1 वाजता सामनेची बातमी दाखवली आणि मला राज्यातून फोन आले की एवढा सुंदर आणि एवढा देखणा. खऱ्या अर्थानं जर तुम्ही 26 जानेवारीचा सकाळी जर दिल्लीची परेड बघितली असती तर तुम्हाला लक्षात आलं असतं की त्याच्यात आणि याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी जाणवत नव्हता. एवढं छान तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे आम्ही केलं नाही, ते तुमच्यामुळे झालं.
त्याचा मला खास अभिमान आहे की एवढे माझे पालक, एवढे विद्यार्थी आणि एवढा कळंबोली रहिवासी एवढे म्हणजे समाधानी आणि एकदम सहकार्याच्या भावनेतून आहे की कुठलाही प्रोग्राम घ्या, आम्ही फक्त निमित्त मात्र असतो, परंतु याच्या मागे सगळा उठवण्याची किंवा करण्याची प्रेरणा मात्र त्या सगळ्या मंडळीची असते. पुन्हा एकदा येत्या परीक्षेसाठी कुणालाही काही शंका असेल, शेवटच्या क्षणापर्यंत काही समजलं नसेल तर त्या संबंधित शिक्षकांना विचारा, समजावून घ्या. इथे या, जरी आता हॉल तिकीट झाला असेल, येऊन किंवा परीक्षा झाल्या असेल तरी तुम्ही त्या संबंधित शिक्षकांशी बोलून तुम्ही तुमचे प्रश्न सोडू शकता. आपल्या ठिकाणी विद्यालयामध्ये हे इयत्ता 10वीचं बोर्ड आहे. अगदी निर्भीड, अतिशय टेन्शन फ्री वातावरणामध्ये आपले पेपर लिहा. पेपर लिहिताना सर्व काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेणार आहात. फक्त आजारी पडू नका. आजारी जरी झालं तर गोळ्या वगैरे अशा खेळताना व्यवस्थित औषधोपचार करून परत हे क्षण आपल्याला भेटणार नाही याची तर काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना, या माझ्या गुणी विद्यार्थ्यांना, सर्व सहकारी शिक्षकातर्फे, टीचिंग, नॉन टीचिंग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे, संस्थेतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे या परीक्षेसाठी खूप 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 अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. तो म्हणजे मान्यवरांचं आभार प्रदर्शन. आपल्या या शुभेच्छा सोहळ्यात आज उपस्थित आपण सर बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सुधागड विद्यासंकुलातर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्री शिंदे सर यांचं सुद्धा सुधागड विद्यासंकुलातर्फे आभार व्यक्त करते. ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री संजय पाटील सर यांचं सुद्धा आभार व्यक्त करते. त्याचबरोबर पर्यवेक्षक एस पाटील मॅडम, कांबळे मॅडम आणि पी एस शिंदे सर आपले सुद्धा मी सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. आणि आपल्या शाळेचे रिटायर्ड शिक्षक श्री मुल्ला सर आपण सुद्धा वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. आपले सुद्धा सुधागड विद्यासंकुलाच्या तर्फे आभार. आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपले सुद्धा आभार व्यक्त करते. आणि माझे प्रिय विद्यार्थी एवढे शांत बसून आपण कार्यक्रम ऐकला, याचं सहकार्य केलं, आपले सुद्धा सुधागड विद्यासंकुलातर्फे आभार. एक सूचना, दृष्टा दृष्ट
या